ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली होती परंतु त्यांचे हप्ते थांबलेले आहेत तर त्यांना परत केवायसी करण्यासाठी लिस्ट तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एका जिल्ह्यामधून संपूर्ण माहिती एका न्यूजपेपरमध्ये आलेली आहे। केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा, अंगणवाडी ताई करणार प्रत्यक्ष पडताळणी। आपण कालसुद्धा एक व्हिडिओ दिलेला होता की ज्यामध्ये सांगितलेलं होतं की तुमची लिस्ट तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही तुमची केवायसी कंप्लीट करू शकता। तर बघू शकता हे एका जिल्ह्यातली माहिती आहे, म्हणजे धुळे जिल्ह्यातली। तर या जिल्ह्यामध्ये टोटल 51,484 महिलांच्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहे। म्हणजे विचार करू शकता तुम्ही की टोटल 51 ते 52,000 महिला एका जिल्ह्यामधून ज्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। अशा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 50,000चा आकडा असू शकतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवढ्या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे हा बंद झालेला आहे। कशामुळे? तर केवायसीच्या चुकीमुळे। आणि यामध्ये जर तुमचा सुद्धा हप्ता थांबलेला असेल तर तुम्हाला सुद्धा अंगणवाडी सेविका यांच्याकडे केवायसी करण्याची जे हे सांगण्यात येत आहे तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून केवायसी करू शकता। तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर जिल्ह्यातील तब्बल 50,484 महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक चुका आणि केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने या महिलांचे जे हप्ते होते हे थांबविण्यात आलेले आहे। तर या संपूर्ण महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता होता हा बंद म्हणजे थांबविण्यात आलेला आहे। तर या लाडक्या बहिणींना केवायसी कंप्लीट करायची आहे आणि ही केवायसी ऑफलाईन असणार आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना कुठेही कोणत्याही सेतू कार्यालयाला चक्रा मारण्याची गरज नाही आहे। इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे जे पत्र आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती बघू शकता। तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाला सुद्धा सांगू शकता की संपूर्ण जिल्ह्याला लिस्ट येत आहे, आपल्या लिस्ट का बरं आलेलं नाही आहे। कारण की भरपूर लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकाकडे जात आहे की आमची केवायसी करा, परंतु त्या म्हणत आहे की आमच्याकडे अजून आदेश आलेला नाही आहे। तर त्यांच्याकडे लिस्ट यायला वेळसुद्धा लागू शकतो, कारण पहिले लिस्ट जिल्ह्याला येईल, म्हणजे जिल्ह्याला जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांच्याकडे, तिथून ती लिस्ट तुमच्या गावाकडे म्हणजे तुमच्या तालुक्याला आणि तालुक्यामधून तुमच्या गावाला अशा प्रकारे ते पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्यापर्यंत लिस्ट म्हणजे तुमच्या अंगणवाडी सेविकापर्यंत लिस्ट आलेली असेल किंवा नसेल, तर आली नसेल तर ते येऊन जाणार, कारण की संपूर्ण लिस्टनुसार केवायसी कंप्लीट केल्यानंतर ती लिस्ट तुमची जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे आणि तिथून तुमची जी केवायसी अपडेट केल्या जाणार आणि तुमचे जेही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे हप्ते अडकलेले आहे हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। तुम्हाला फोन येणे सुद्धा सुरू आहे, म्हणजे ज्याही लाडक्या बहिणी केवायसीमध्ये अडकलेल्या आहे म्हणजे त्रुटीत आहे किंवा केवायसी चुकलेली आहे, लिस्टमध्ये नाव असेल तर अंगणवाडी सेविका तुम्हाला फोन करत आहे। तुमचा जो नंबर होता तुम्ही जो फॉर्ममध्ये दिलेला होता त्यावरती तुम्हाला फोन करत आहे की तुम्ही केवायसी करायला या आणि तुम्ही तुमचे आधार कार्ड वगैरे जेही डॉक्युमेंट्स आहे, हमीपत्र एक फॉर्म आहे तो भरून तुम्हाला त्यांच्याकडे सबमिट करावा लागत आहे। अशाबद्दल ही प्रोसेस सुरू आहे। तर यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता थांबलेला आहे आणि जानेवारी हप्त्याबद्दल अजूनपर्यंत कुठेही अपडेट आलेलं नाही आहे, परंतु लवकरच याबद्दलचा GR सुद्धा प्रसिद्ध होणार आणि GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण लाडक्या बहिणी ज्याही पात्र असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचा जानेवारीचा हप्ता हा पाठवण्यात येणार। तर जिल्ह्यातील महिलांना अगोदर जी त्यांची लिस्ट आहे ही भेटलेली आहे आणि ग्रामीण विभागामध्ये थोडा वेळ लागत आहे, कारण की ही जी लिस्ट आहे पाठवण्यासाठी वेळसुद्धा लागू शकतो। त्यामुळे तर ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहे त्याच लाडक्या बहिणींना केवायसी करायची आहे। ज्या महिलांचे हप्ते थांबलेले नसेल त्या महिलांना केवायसी करायची नाही आहे। मी परत सांगतो की नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ते थांबलेले आहे तरच तुम्ही केवायसी करा, तुमचे नाव असेल। परंतु तुम्हाला नोव्हेंबरसुद्धा हप्ता आलेला आहे, डिसेंबरसुद्धा हप्ता आलेला आहे, म्हणजे तुमची जी केवायसी आहे ही ओके असू शकते। तर जानेवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हाही वितरण सुरू होणार तेव्हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाला भेट द्या, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्याकडे लिस्ट आलेली आहे का चेक करा। जर लिस्ट आली असेल त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का हे सुद्धा चेक करा। जर नाव असेल तर त्यांच्याकडे आपले डॉक्युमेंट सबमिट करा, आपली केवायसी कंप्लीट करा। केवायसी एकदा अपडेट झाली की तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे राहिलेले संपूर्ण हप्ते
हे तुम्हाला पाठवण्यात येणार आणि यानंतर जेही हप्ते असेल तुमचे म्हणजे जानेवारी महिन्यापासून हे सुरळीत हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये सुरू केले जाणार। तर KYCच्या चुकीमुळे हे संपूर्ण हप्ते तुमचे थांबलेले आहे। तर आता तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की सरकारकडून याबद्दलची जोही पाठपुरवठा आहे हा घेणे सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना परत KYC करून त्यांना त्यांचे जे हप्ते आहे हे पुरवण्यात येणार आहे। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।